नमस्कार, मी सुबोध भावे. विश्वस्त ही वसंत लिमये या आमच्या मित्राची लवकरच एक कादंबरी येते आणि राजहंस प्रकाशनाकडनं या कादंबरीचं प्रकाशन केलं जाते. सुरुवातीला ज्यांना ही गोष्ट कळली अशा काही अत्यंत भाग्यवान वाचकांमधला मी एक आहे की ही गोष्ट मला पहिल्यांदा आमच्या मित्रांनी सांगितली आणि मग पुढे त्याचा वाचनाचाही लाभ मला घेता आला. पुस्तक हातात घेतल्यानंतर कधी एकदा संपतंय आणि आपण शेवटपर्यंत जातोय इतकी त्याची उत्कंठा प्रत्येक पानाबरोबर वाढत राहिली. वेगवेगळ्या काळातल्या व्यक्तिरेखांना एकाच गोष्टीमध्ये सामावून घेण्याचं कसब हे वादातीत आहे. आणि मी आत्ता सगळ्याच गोष्टी ओपन करत नाही कारण वाचनातला इंटरेस्ट तुमचा कमी होऊ नये. पण मला असं वाटतं की मराठीमध्ये ज्याला आपण म्हणतो की एक मोठ्या कॅनव्हसची कादंबरी, मोठ्या पटलावरची कादंबरी उत्तम पद्धतीने वेगवेगळ्या काळांचा परिणाम काय असेल तो आत्ताच्या काळाशी जोडून बघून त्यातनं काहीतरी एक वेगळं साधण्याची जी कादंबरीची सहज भूमिका आहे ती मला विलक्षण भावली. त्याच्यातली प्रत्येक व्यक्तिरेखा असतील त्या आत्ताच्या काळातल्या असतील किंवा आधीच्या काही काळातल्या आपल्या समोर येणाऱ्या असतील त्या कुठेही खोट्या वाटत नाहीत, त्या आपल्यातल्या एक वाटतात. आणि आपल्याला असं वाटतं की नकळत आपण त्या 4-5 जणांमधलेच एक होऊन त्या संपूर्ण प्रवासाला लागलेलो. अत्यंत खरं आणि खोटं याच्या सीमारेषेवरची कादंबरी मला असं वाटतं. पण ती वाचताना आपल्याला असं वाटतं की हा प्रत्यक्ष इतिहास वसंत लिमये आपल्याला सांगतात त्यांच्या शब्दातून. आणि सातत्याने बऱ्याच वेळा असं होतं की एखादी कादंबरी वाचल्यानंतर ती पुन्हा वाचू नये अशी इच्छा होते. पण काही काही कादंबरी अशा असतात की ज्या सातत्याने वाचत राहाव्या असं वाटतं. आणि विश्वस्त ही कादंबरी त्याच्यातली एक आहे की जी एकदा वाचून समाधान होत नाही. जसं अनेक पुस्तकांचं आपण पारायण करत आलो, मराठीत अनेक उत्तम उत्तम साहित्यिक होऊन गेले. मला असं वाटतं विश्वस्त ही त्यातलीच एक अजून एक पुढची पायरी आहे की याही कादंबरीचं सातत्याने आपण पारायण करत राहू. कदाचित ज्या गोष्टी पुस्तकात मांडल्यात त्या सत्य परिस्थितीत आपल्यासमोर काही वर्षांनी येतील अशी ही आशा बाळगूया. वसंत लिमये आणि विश्वस्त कादंबरी आणि राजहंस प्रकाशन तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.